केंद्र सरकारनं 1 एप्रिलपासून श्रमसंहिता अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे। श्रमसंहिता कामगार हितच्या व अधिकारावर गदा आणणारा आहे। यामुळे सीटू संघटनेतर्फे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली। केंद्र सरकारच्या श्रमसंहिता अंमलबजावणीच्या निर्णयाविरोधात बुलढाण्यात सीटू संघटनेच्या वतीनं अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शनं केली। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत या निर्णयाचा निषेध नोंदवण्यात आला। श्रमसंहितेमुळे कामगारांचे हक्क धोक्यात येणार असून समान वेतन, पेन्शन, ग्रॅज्युटी आणि भविष्य निर्वाह निधीसारख्या सुविधांपासून वंचित राहावं लागलं अशी भीती आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। या निर्णयामुळे कामगारांमध्ये असुरक्षिततेचा भावना निर्माण होत असल्याचा आरोप करत हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी ही सीटू संघटनेनं केली आहे। एप्रिलपासून सरकारने जे 4 श्रमसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो रद्द करण्याची मागणी आम्ही कलेक्टर साहेबांकडे केलेली आहे। निवेदन त्या संदर्भात सादर केलेले आहे। तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचारी, आशा वर्कर, अर्धवेळ स्त्री परिचारिका यांना जे ग्रॅज्युटी मंजूर केलेली होती ती सुद्धा अजून अंमलात आणलेली नाहीये। ती लवकरात लवकर अंमलात आणावी आणि आमच्या मानधनामध्ये जे केंद्र सरकारने वाढ केल्याचा जो निर्णय दिला होता तो सुद्धा अजून अंमलात आणलेला नाहीये। त्यावर सुद्धा लवकरात लवकर कार्यवाही करावी आणि अंमलात आणावा याबाबत आम्ही हे निवेदन दिलेलं आहे। आणि याबाबत आणि 1 एप्रिल श्रमसंहिताबाबत जो निर्णय घेतलेला आहे तो सुद्धा रद्द करण्यात यावा, म्हणजे जेणेकरून जे कामगार आहेत त्या कामगारावर कुठलीही गदा येणार नाही। त्यांचे जे हक्क आहेत ते हक्क मिळवून देण्यासाठी हा जो आम्ही निर्णय घेतलेला निषेध व्यक्त केलेला आजच्या दिवशी। केंद्र सरकारने कामगारांच्या वेळोवेळी झालेल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून ज्या 44 किमान जे कायदे होते कामगारांच्या हिताचे ते रद्द करून त्या ठिकाणी 4 श्रमसंहिता अंमलात आणण्याचा या 1 एप्रिल 2026 पासून सरकारने निर्णय घेतलेला आहे। खरं म्हणजे हा निर्णय हा कामगार कर्मचाऱ्यांच्या विरोधातला निर्णय आहे, त्यांच्यावर परिणाम करणारा निर्णय आहे आणि या निर्णयामुळे या देशातील कोट्यावधी कामगार हे बेरोजगार आणि असुरक्षित होणार आहेत। त्यामुळे या 4 श्रमसंहितेला आमचा CITU संघटनेचा तीव्र विरोध आहे आणि आज या सरकारचा निषेध करण्यासाठी आणि हा आजचा काळा दिवस आहे कामगारांच्यासाठी, म्हणून आज आम्ही हा काळा दिवस या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आम्ही आमच्या संघटनेचं निवेदन हे माननीय पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना पाठवलेलं आहे। सरकारनं हा 4 श्रमसंहितेचा जो घेतलेला निर्णय तो तातडीनं मागे घ्यावा अशी आम्ही आजच्या या आंदोलनाच्या निमित्तानं सरकारला आम्ही आवाहन केलेलं आहे।